सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन. आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव. यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन. प्रत्येक 1000 रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉ कूपन आणि 3000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू. ही ऑफर 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच आहे बरं का. तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट. तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन सोबतच. दारूच्या नशेत झालेल्या वादातून मित्राचा खून केल्याची संशयित आरोपीची कबुली. आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण. सांगली विश्रामबागमधील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये निखिल रवींद्र साबळे या तरुणाचा गळा चिरून खून करणारा आरोपी प्रसाद दत्तात्रय सुतार राहणार सांगली हा पोलिसांना शरण आला आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादावादीतून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान सुतार याला न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. मयत निखिल साबळे हा विवाहित असून तो पालवी हॉटेल जवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता. आई, वडील, पत्नी व 2 लहान मुलांसह तो पालवी हॉटेल जवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता. आरोपी प्रसाद सुतार याने त्याची ओळख केलेली होती. तो प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. दोघांनी कोपऱ्यातील टेबल समोर दारू पिण्यास सुरुवात केली. काही वेळातच नशेत त्यांचा वाद झाला. तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला. निखिल याच्या गळ्यावर एकच वार केला. गळ्यावर खोलवर वर्मी वार झाल्यामुळे निखिल रक्तस्राव होऊन जागीच मृत झाला. खुनानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला. पोलिसांनी नाक दाबल्यावर तोंड उघडते त्याप्रमाणे केल्याने तो अखेर शुक्रवारी पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. प्रसाद याने यापूर्वी त्याच हॉटेलमध्ये खुनी हल्ला केला होता. त्यावेळीही त्याने चाकू वापरला होता. तो चाकू तो ऑनलाईन मागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खुनातही त्याने चाकूच वापरला होता. तोही ऑनलाईन खरेदी केल्याचे समोर आले. व्हाईट हाऊस हॉटेलमध्ये यापूर्वी वेश्या अड्डा व्यवसाय चालवला जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता खुनाची घटना घडली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली असून त्या हॉटेलच्या बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची चर्चा असून लवकरच याबाबत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा.